सांगलीत मनपाचा भोंगळ कारभार. कोल्हापूर रोडला तळ्याचे स्वरूप, पाणीपुरवठा विभाग सुस्त. सांगली महानगरपालिकेच्या अक्षम्य निष्काळजीपणाचा आणखी एक नमुना समोर आला आहे. शहरातील गजबजलेल्या कोल्हापूर रोडवरील स्टेट बँकेसमोर मनपाने गेल्या 2 दिवसांपासून एक मोठा खड्डा खणून ठेवला होता. आज अचानक या खड्ड्यातील पाण्याच्या पाईपलाईनला गंभीर लिकेज, गळती झाल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर हजारो लिटर पाणी वाया गेले असून मुख्य रस्त्याला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे. मनपाच्या या भोंगळ कारभारामुळे वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुख्य रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य, हजारो लिटर पाणी वाया. कोल्हापूर रोड हा सांगलीतील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा रस्ता मानला जातो. अशा मुख्य रस्त्यावर 2 दिवस खड्डा उघडा टाकल्यानंतर आज अचानक जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहत आहेत. एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना दुसरीकडे मात्र मनपाच्या निष्काळजीपणामुळे हजारो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावरून वाहून गटारात जात आहे. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाली असून अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. ऐन मुख्य रस्त्यावर 2 दिवस खड्डा उघडा ठेवला जातो आणि आज थेट रस्त्यावर पाणी साठेपर्यंत पाणीपुरवठा विभागाला जाग येत नाही. ही अत्यंत संतापजनक बाब आहे. मनपाच्या या सुस्त आणि निष्काळजी कारभारामुळे जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने तात्काळ यावर कारवाई करून दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. मनोज भिसे, अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली. पाणीपुरवठा विभाग कुंभकर्णी झोपेत. ऐन मुख्य रस्त्यावर हजारो लिटर पाणी वाया जात असताना आणि जनतेचे हाल होत असतानाही सांगली मनपाचा पाणीपुरवठा विभाग मात्र पूर्णपणे सुस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. 2 दिवस खड्डा उघडा ठेवून दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत होते का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या भोंगळ कारभारामुळे स्थानिक व्यापारी आणि वाहनधारकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. सम्यक महाराष्ट्र न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना विनंती, सांगली आणि महाराष्ट्रातील अशाच ताज्या, थेट आणि नवनवीन घडामोडींच्या अपडेट्ससाठी आमच्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.